व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली। 2024-25 या वर्षामधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसह विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची ही मुदत आहे। ओबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत। याबाबत विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं पाटील यांनी सांगितलं। 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक राहील। अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील आणि त्याबाबत संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहतील, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं।